राज्यभरात महाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्डाचा 10वीचा निकाल जाहीर झाला। अनेक विद्यार्थ्यांनी आकाशाला गवसणी घालत 10वीत उत्तुंग यश प्राप्त केले, परंतु आर्थिक कमतरता, गरिबी त्याचप्रमाणे वैयक्तिक आयुष्यातील अडचणींमुळे अनेकांची शिक्षणाची इच्छा अपूर्ण राहिली। परंतु शासनाच्या रात्रशाळेमुळे शिक्षणाची अपूर्ण राहिलेली इच्छा अनेक जण रात्रशाळेच्या माध्यमातून पूर्ण करू लागलेत। यामध्ये गृहिणी, नोकरदार वर्ग मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत शिक्षण पूर्ण करण्यासाठी पुढे येऊ लागले। यामध्ये अनेक वर्ष देशसेवेत कर्तव्य बजावल्यानंतर शिक्षण पूर्ण करण्याची राहिलेली खंत अंकुश पानमंद या माजी सैनिकाने रात्रशाळेच्या माध्यमातून पूर्ण केले आहे। तर पूर्वीच्या काळी विवाहानंतर मूल आणि चूल या संसारामध्ये अडकल्यामुळे अनेक महिलांना शिक्षण पूर्ण करता आले नाही, परंतु संसाराचा गाडा हाकत असताना कायम अपूर्ण शिक्षणाची सल मंगल रांधवन यांना जाणवत होती। त्यांनी तब्बल 32 वर्षांनंतर जिद्दीने पतीचा वडापावचा व्यवसाय आणि संसाराचा गाडा यशस्वीरित्या हाकत रात्रशाळेच्या माध्यमातून शिक्षण पूर्ण केलंय। 94 ला लग्न झालं। लग्नानंतर माझं शिक्षण थांबलं, पण एक खंत होती, आपण पण 10वीचे पेपर द्यायला पाहिजेत आणि 10वीची मला खंत असल्यामुळे मी आता ह्या वर्षी 10वीची परीक्षा पास झाली आणि मला 57% पडले। किती वर्षांनी? आणि माझा हा तब्बल 32 वर्षाचा गॅप आहे। म्हणजे लग्न झाल्यानंतर मग घर, संसार, मुलं बाळ ह्याच्यातच रमले गेले आणि आता सगळं निवांत झालं। मुलाचं शिक्षण वगैरे सगळं व्यवस्थित आहे आणि त्यानंतर माझी इच्छा झाली की आपण 10वीचे पेपर देऊ शकतो आता, आणि मग मी 10वीचे पेपरला बसले, म्हणजे परीक्षेला, म्हणजे पूर्ण 1 वर्षभर अभ्यास करून आणि परीक्षा दिली आणि परीक्षेमध्ये यश आलं मला। 57.20 असे मिळालेत मला। म्हणजे अशा आपण आमचा वडापावचा व्यवसाय आहे, समाधान वडापाव सेंटर इथं गाडगीळ पटांगणमध्ये, आणि व्यवसाय करता करता आपण अजून पुढे पण काही करू शकतो। आणि हे इथे आल्यानंतर समजलं इथे अजून पण म्हणजे मुलांना म्हणजे शिक्षणाचा खूप फायदा आहे। इथे कोर्स पण आहेत, 10वी नंतर पण कोर्स करू शकतात, वेगवेगळे नर्सिंग कोर्स आहे, त्याला पण वयाची अट आहे। पण ज्यांना काही संधी घ्यायची असेल तर त्यांनी खरंच घ्यायला पाहिजेत। ज्यांच्या वयाची संधी ज्यांना आहे ना, ज्यांचं वय बसतं त्याच्यात, तर खूप कोर्स आहेत आणि त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकतात इथे। म्हणजे थांबलेले शिक्षण त्यांनी थांबून न थांबता पुढे यायला पाहिजेत आणि बाहेर पडून शिक्षण घ्यायलाच पाहिजेत। आणि शिक्षणाशिवाय काहीच नाही, विद्या विनयेन शोभते। मी भारतीय सेनामध्ये 2004 मध्ये भरती झालो होतो आणि माझं 10वीचं स्वप्न असं राहिलं होतं की मी 10वी पास व्हावं म्हणून, पण मला बोलावणं झालं की सेनामध्ये तो हजर व्हावा आणि त्या कारणामुळे माझी 10वी राहिली होती। आणि मी आत्ता 2025 मध्ये 10वीची परीक्षा दिली आणि मला 60% पडले आणि मला पुढं असं वाटलं की पोलीस भरती करायची, त्याच्यामुळं 10वीचा गरज आहे। त्या काळानुसार मी 10वीची परीक्षा दिली आणि त्यामध्ये आमचे मुख्याध्यापक सुसरे सर आणि कदम सरनी मला चांगलं मार्गदर्शन दिले की 10वी पास झाल्यानंतर पुढं पोलीस भरतीला याला त्याला नाही काम येईल, की त्यानुसार मी 10वीची परीक्षा दिली आणि मला 60% पडले आहेत। गॅप असताना मी अभ्यास केला आणि नाईट शाळेला येऊन माझं स्वप्न पूर्ण केलं। मी 19 वर्षे भारतीय सेनामध्ये 19 वर्ष केले। त्याच्यानंतर 2025 ला माझं जे अपूर्ण राहिलेलं स्वप्न मी 10वीचं पूर्ण केलं। असं हे वाटलं की मला जे म्हणायचे की तू 10वी नापास आहे, त्याच्यानंतर मी आता म्हणून म्हटलं की 10वी मला पास करावा, म्हणून मी 10वी पास केली। आणि मला असं वाटतं की आता मन असं भरून आल्याने वाटतं की आनंदाने चांगलं वाटतंय। आणि या काळामध्ये माझा मुलगा बी इयत्ता 10वीला होता, कार्मेल कान्वे स्कूल, आणि तो आणि मी संगच परीक्षा दिली। तो बी मला गायडन्स करायचा, अभ्यास करायला हे करायचा की पप्पा तुम्ही बी पास व्हा, मी बी पास होतो। मला 60 पडले आणि मुलाला 74% पडले। या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये इयत्ता 10वीला एकूण 206 विद्यार्थी शाळेत प्रवेशित होते। त्यापैकी 108 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले, त्यापैकी 85 विद्यार्थी हे उत्तीर्ण झालेले आहेत। ह्या निकालाच्या अनुषंगाने शाळेचा निकाल एकूण 78% लागलेला आहे। ह्या शाळेच्या निकालाच्या वृद्धीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे।
याच्यामध्ये हिंद सेवा मंडळाचे आणि सर्व स्टाफचे पूर्ण सहकार्य लाभत आहे। या ठिकाणी मी आपणास सांगू इच्छितो की वेगवेगळ्या स्तरातील म्हणजे घरकाम करणाऱ्या महिला आहेत, काही कापड दुकानांमध्ये आहेत, काही एजन्सीमध्ये आहेत, कंपन्यांमध्ये काम करणारे आहेत, त्या सर्वांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना सहकार्य करून त्यांच्या ह्या प्रवासाच्या शैक्षणिक प्रवासामध्ये आम्ही पूर्णतः आमचा स्टाफ वगैरे सहकार्य करून त्यांना पुढे आणत आहोत। त्यापैकीच आता माझी सैनिक जे आहेत त्यांचं आपण पाहिलं की पानमन तोही उत्तीर्ण झालेला आहे। त्याचप्रमाणे महिला प्रतिनिधी रांधवन म्हणून ज्या आहेत त्या सुद्धा उत्तीर्ण झाल्या आहेत। एकूण माझ्याकडे 273 महिला प्रवेशित आहेत शाळेमध्ये। 622 पट आहे। 8वी ते 12वी पर्यंत कला वाणिज्य शाखा आहेत। याच्यामध्ये जास्तीत जास्त आम्ही सर्वांना प्राधान्य देतो, प्रवेश कोणालाही नाकारला जात नाही। नाईट स्कूलला जास्तीत जास्त प्रवेशित करण्याचा प्रयत्न करतो। याच्यासाठी मुंबईची मासूम संस्थेने दर रविवारी 28 रविवार जादा तासाचं नियोजन करून दिलं। त्यासाठी लागणारा खर्च मासूम संस्थेने पुरवला। 28 रविवार जादा तास चालू होते। काही रविवार दिवसभर जेवणासह त्यांचे तास झालेत की पूर्ण वेळ त्यांना परीक्षेच्या काळात, आणि यामुळेच निकालाची वाढ झाली आहे एवढं मी सांगू इच्छितो आपणास।